नाशिक येथील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी विश्व हिंदू परिषदेतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत आंदोलनं करण्यात आली। नाशिक येथील कॉर्पोरेट जिहाद येथील घटना ही फारच निंदनीय असून या संदर्भात केंद्र सरकारने कठोरात कठोर पावले उचलून कायदे कठोर करावीत। लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद, लव्ह जिहाद या महत्त्वाच्या विषयावर सरकारने हात घालून कायदे कठोर करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आली आहे। नाशिक येथील TCS येथे कॉर्पोरेट जिहाद ही घटना घडली असून या घटनेच्या विरोधात विश्व हिंदू परिषद ही रस्त्यावर उतरली होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्राप्त झाली आहे। या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे संघटक देवेंद्र भावसार नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आपण प्रसार माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या TCS कंपनीतील घटना ऐकत आहोत, पाहत आहोत। जी एक प्रकारची विकृत अशी जिहादी मानसिकता आहे, मध्ययुगीन मानसिकतेमध्ये आज सुद्धा फार मोठा समूह वावरत आहे आणि यांनी एका संस्कृती समोर एक प्रकारचं आव्हान उभं केलेलं आहे, मानवतेसमोरचं आव्हान उभं केलेलं आहे की आमच्या श्रद्धास्थानांवर जर कुणी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर सर तन से जुदा, किंवा आमच्या पूजा पद्धतीप्रमाणे वागणारा समाज निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारचे हातखंडे आम्ही वापरू आणि आमच्या समाजाची संख्या या ठिकाणी कशी वाढेल यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करू। अशा प्रकारच्या मध्ययुगीन मानसिकतेमध्ये तो समाज वावरतोय, हे सभ्य समाजासमोरचं एक फार मोठं आव्हान आहे आणि याच्या विरुद्ध केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी। अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आवश्यक असेल तर कायदे करावे। अशा प्रकारच्या मानसिकता बाळगणारा जो एक वर्ग आहे त्याला कठोर शासन व्हावं या मागणीसाठी आज जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बजरंग दलाच्या माध्यमातून आंदोलन केलं जातंय आणि सरकारचं लक्ष आम्ही या विषयाकडे वळवू इच्छितो आहोत। कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात तुम्ही आंदोलन केल्याचं म्हटलं हो, वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे त्यासाठी अवलंबले जात आहेत, ज्याच्यामध्ये लँड जिहाद असेल, कॉर्पोरेट जिहाद असेल, लव्ह जिहाद असेल। धर्मांतरण करण्यासाठी सर्व प्रकारच्या कृत्या या लोकांकडून अवलंबल्या जातात आणि त्यासोबतच त्यांना मोठ्या प्रमाणावर विदेशातून सुद्धा निधी मिळतोय आणि त्यांना बौद्धिक पाठबळ देणारा वर्ग सुद्धा या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। नाव काय? देवेंद्र भावसार, विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद।